पाहताय न्यूज 18 लोकमतवर सत्ता कुणाची हा प्रश्न आता वारंवार विचारला जाईल। एवढंच नाही तर शिवसेना कुणाची हाही प्रश्न आता इथून पुढे विचारला जाईल, कारण शिवसेनेचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार हे उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेत आणि त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ शकतो। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे यांचे दूत म्हणून मिलिंद नार्वेकर जे सुरतला गेले होते, ते मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्यातली बैठक संपली आणि याच दरम्यान स्वतः एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून काही मिनिटं बातचीत झाल्याचं कळतं। मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून काही मिनिटं बोलणं झाल्याचं कळतं। मात्र या फोनवरच्या बोलण्यात नेमकं काय झालं हे सविस्तर कळू शकलेलं नाही। या बैठकीच्या दरम्यान नार्वेकर यांच्या फोनवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या चर्चेमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक रोखठोक प्रश्न विचारले आहेत। मी राजीनामा दिलेला नसताना माझं गटनेतेपद का काढण्यात आलं, असा थेट प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर उपस्थित केला। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काही ठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत। अपहरणाचा जो आरोप करण्यात येतोय त्याचा अर्थ नेमका काय, असाही प्रश्न एकनाथ शिंदे यांनी केल्याचं कळतं। नेमकं काय झालं या दोघांमध्ये बोलणं आपण पाहूया। भाजपशी जुळवून घ्या असं थेट एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय आणि यासाठी हिंदुत्वाचा धागा पुन्हा एकदा पुढे करण्यात आलाय। मी 24 तासात इतका वाईट झालो का की माझ्या विरोधात घोषणाबाजी केली जाते, मला गटनेते पदावरून काढून टाकण्यात आलं, माझे पुतळे जाळले जात आहेत, असा थेट प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केल्याचं कळतं। मी कोणालाही शब्द दिलेला नाही असं स्पष्ट करतानाच मी कोणत्याही पेपरवर सही केलेली नाही असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचं कळतं। एवढंच नाही तर ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आत्तापर्यंत वाटचाल करत होती त्याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपसोबत जुळवून घ्या अशा प्रकारची आग्रही विनंती एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचं कळतं। याच फोनवरच्या साधारण 15 ते 20 मिनिटाच्या संभाषणात एकनाथ शिंदे यांनी जी प्रश्नांची सरबत्ती केली त्याला उद्धव ठाकरे यांनी काय उत्तर दिलं तेही आपण पाहूयात। त्यांनी असं म्हटलं, एकनाथ तू परत ये आणि मग आपण चर्चा करू, असं उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं। एवढंच नाही तर आपण प्रत्यक्ष भेटून बोलू, झालं गेलं विसरून जा असं सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत। तू परत ये, आपण चर्चा करून हा सगळा विषय सोडवू असंही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचं कळतं। दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या संदर्भात आपली आक्रमक भूमिका आज सकाळपासून कायम ठेवली, ती अद्यापही तशीच आहे। संजय राऊत यांनी काय म्हटलंय पाहूया। सुरतला गेले होते, त्यांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली। हा जो प्रस्ताव किंवा ही जी काही त्यांची भूमिका आहे ही आज सकाळपासून अचानक समोर आलेली आहे आणि शिवसेने हा पक्ष अटी शर्तींवर चालत नाही। एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला भाजपपासून दूर व्हावं लागलं। 25 वर्षाची आमची युती ज्या परिस्थितीत तुटली आणि तोडावी लागली, दूर जावं लागलं, त्याची कारणं ही एकनाथ शिंदेंना माहीत आहेत। एकनाथ शिंदेसुद्धा त्या संपूर्ण परिस्थितीचे साक्षीदार आहेत। कशाप्रकारे शिवसेनेचा वारंवार अपमान करण्यात आला, दिलेला शब्द पाळला नाही, अशा अनेक गोष्टी आहेत। त्याच्यावरती एकनाथ शिंदेसुद्धा यांनी एक भूमिका घेतली होती। त्याच्यामुळे मला याच्याविषयी आता नवीन काय भूमिका त्यांची आहे मला माहीत नाही, पण आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत की संवाद साधावा, त्यांच्याशी बोलावं। आणि याच संदर्भात आपण काही महत्त्वाचे अपडेट्स घेऊयात। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात। अजित, माझा आवाज पोहोचतोय? अच्छा, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यात साधारण फोनवरनं 20 मिनिटं चर्चा झाली आणि हा फोन होता मिलिंद नार्वेकर यांचा। असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांनी अनेक बिनतोड प्रश्न उपस्थित केले आणि
उद्धव ठाकरे यांनी एक भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला। आता सध्या वर्षाच्या त्या हॉट रूम मध्ये नेमकं काय सुरू आहे? मिलिंदजी, वर्षा बंगल्यावरती महाविकास आघाडीतील सर्व जे महत्त्वाचे नेते जे आहेत त्यांची बैठक सुरू आहे। हे सर्व होत असताना आपल्याला माहिती आहे की साधारणपणे तासाभरापूर्वी उद्धव ठाकरे म्हणजे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाली। ही चर्चा साधारणपणे 20 मिनिटांची होती आणि या चर्चेमध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले गेले। एकनाथ शिंदे यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे की या सर्व बाबतीमध्ये मी आधीच कल्पना दिली होती, अशा पद्धतीने आपल्या विरोधात मतदान होईल, आपले आमदार नाराज आहेत, आपण जर त्यांना वेळीच सावरलं नाही किंवा वेळीच आपण याबद्दल निर्णय घेतला नाही तर आपल्याला फार मोठा फटका बसू शकतो, अशी पूर्वकल्पना आपल्याला दिली होती। तरी देखील याकडे दुर्लक्ष केलं गेलं। एवढंच नाही तर मी जो निर्णय घेतला हा पक्षहिताचा निर्णय आहे, मी कोणत्याही पक्षात गेलेलो नाहीये, कोणालाही कोणतेही कमिटमेंट म्हणजे शब्द दिलेला नाहीये। असं असताना माझ्या विरोधामध्ये 24 तासामध्ये माझ्या विरोधात घाणेरड्या घोषणाबाजी केल्या जात आहेत, माझे पुतळे जाळले जात आहेत। मी एवढा अजित, मी तुला थोडंसं थांबवतो, तू राहाच आपल्यासोबत, मी तुला थोडंसं थांबवतो, पण एक महत्वाची बातमी आणि अपडेट हाती येते ती म्हणजे मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली आणि या बैठकीदरम्यान नार्वेकरांच्या फोनवरून न्यूज 18 लोकमतला या क्षणाची एक मोठी अपडेट कळली आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या 32 आमदार आहेत। हे 32 आमदार शिवसेनेचे आहेत, तर 4 अपक्ष आमदार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, अधिक काय माहिती आहे? मिलिंदजी, काही वेळापूर्वीच मी एकनाथ शिंदे यांच्या अतिशय निकटवर्ती अशी चर्चा केली। ते स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमधल्या हॉटेलमध्ये आहेत। त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांची सोबत काही वेळापूर्वीच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक विधान परिषद आमदार यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। जवळपास 30 मिनिटं ही चर्चा झाली। या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन मिलिंद नार्वेकर आले होते। त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली, मात्र या चर्चेतून फारसं काही निष्पन्न होईल असं वाटत नाही आहे। या चर्चेदरम्यान 5 मिनिटं मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या फोनवरनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी, एकनाथ शिंदे यांच्याशी संवादही घडवून आणला। या संवादाच्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना झालं गेलं सगळं विसरून पुन्हा माघारी फिरण्याचं आवाहन देखील केलं। जे काही घडलेलं आहे त्याबद्दल कोणी तुम्हाला कुठे विचारणार नाही असं देखील सांगण्यात आलं। मात्र शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात असं सांगितलेलं आहे की आपण भाजपशी जुळून घेतलं पाहिजे। राज्यसभा विधान परिषद निवडणुकीमध्ये जे झालं ते आणखीन पुढे मोठ्या प्रमाणात घडू शकतं। आपले आमदार जे आहेत ते अतिशय नाराज आहेत, त्यामुळे हे सगळे पडसाद उमटलेले आहेत। मी विधिमंडळ गटनेते आहे, त्यामुळे मी माझ्या आमदारांच्या सोबत आहे असं त्यांनी सांगितलं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेना आमदारांच्या सोबत आता शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरून निवडून आलेले एकूण 32 आमदार आहेत, तर 4 अपक्ष आमदार आहेत। आणखीन 2 शिवसेनेचे आमदार हे उद्यापर्यंत दाखल होणार असंही त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। उदय, मी तुला थोडंसं थांबवतो, परत एकदा सांग की एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे किती आमदार आहेत, अपक्ष किती आमदार आहेत आणि पुढच्या 24 तासात आणखीन किती शिवसेनेचे किंवा अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे? एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या अतिशय निकटवर्तीय व्यक्तीने असं सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता या घडीला 32 शिवसेना आमदार आहेत, त्याचबरोबर 4 अपक्ष आमदार आहेत आणि उद्या आणखीन 2 आमदार जे आहेत शिवसेनेचे ते एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत येतील असं त्यांनी सांगितलेले। ते दोन्ही आमदार सध्या महाराष्ट्रामध्ये, ते उद्यापर्यंत सुरतला पोहोचतील असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर का शिवसेनेचे आमदार आणखीन जर एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले तर जवळपास 37 पर्यंतची संख्या जी आहे ती ते गाठू शकतील आणि त्यानंतर पक्षांतर कायदा जो आहे तो त्यांना लागू होणार नाही। आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळं गणित जे आहे बसवण्याचं सध्या काम जे आहे ते सुरू आहे। सुरत इथल्या हॉटेलवरती एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक शिवसेना आमदार आहेत आणि त्यांना शिवसेना आमदारांचा वाढता पाठिंबा देखील दिसून येत आहे। त्यामुळे एक प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे शिवसेनेसोबत म्हणजे वर्षा निवासस्थानी आज शिवसेनेचे किती आमदार उपस्थित होते। त्या संदर्भात जी माहिती येते त्यानुसार देखील एक प्रश्न आहे की शिवसेनेचे एकूण 17 आमदार जे आहेत ते वर्षा निवासस्थानी होते आणि ते त्यांनी उदय तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये आतापर्यंत 5व्यांदा बंड केलाय। शिवसेनेच्या या बंडानंतर राज्यातील ठाकरे सरकार चांगलंच संकटात सापडलंय। एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार संकटात सापडलेलं नाही तर अख्खी शिवसेना ताब्यात असलेल्या पालिकेत सुद्धा धोका निर्माण झालाय। ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचं प्राबल्य असलेल्या पालिकेत सुद्धा
सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे। एकनाथ शिंदे यांचं ठाणे जिल्ह्यात मोठं प्राबल्य आहे आणि त्यामुळे ठाणे पालिकेतील सत्ता असलेल्या शिवसेनेला सुद्धा याचा मोठा फटका बसणार, यात काही शंका नाही। एवढंच नव्हे तर उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या महानगरपालिकांमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांचा शब्द अंतिम मानला जातो। तिथे सुद्धा शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। हे बंड जर का कायम राहिलं तर या सर्व महानगरपालिकांमध्ये आगामी निवडणुका आहेत आणि इथे शिवसेनेला मोठा फटका बसणार, यात काही शंका नाही। सत्तेतील पक्षाच्या बड्या नेत्यानं बंड केल्यानं शिवसेनेवर मोठी नामुष्की ओढवली। एकनाथ शिंदे यांना शिवसेनाच हायजॅक केल्यानं पक्षच बॅकफूटवर गेलाय। शिंदे यांच्या बंडाचा आगामी निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेनेवर काय परिणाम होईल पाहूयात आमचा एक विशेष रिपोर्ट। एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेसमोरच्या राजकीय अडचणी वाढल्यात। 35 आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत, त्यामुळे अख्खी शिवसेनाच हायजॅक झाली आहे। मुंबई आणि ठाण्याच्या महापालिकांसह राज्यातील महत्त्वाच्या पालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही जाहीर होणार आहेत। अशा वेळी एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेचं राजकीय गणितच बिघडलंय। एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मुंबईतील शिवसैनिकांच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो। परिणामी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेला जड जाऊ शकते, तर ठाण्यासह कल्याण, डोंबिवली महापालिका आणि उल्हासनगर महापालिकांच्या क्षेत्रात एकनाथ शिंदेंचा मोठा प्रभाव आहे। त्यामुळे या पट्ट्यात शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यातही एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांचं जाळं आहे। परिणामी पालघर जिल्ह्यातली शिवसेनेची राजकीय समीकरणं बिघडू शकतात। मराठा आरक्षणाच्या आंदोलनात चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे आघाडीवर होते। एकनाथ शिंदेंमुळेच आंदोलन चिघळलं नाही। संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी एकनाथ शिंदेंची भूमिका होती, मात्र त्यांच्या भूमिकेकडे शिवसेनेनं लक्ष दिलं नाही। मराठा समाजात एकनाथ शिंदेंविषयी सहानुभूतीची भावना आहे। एकनाथ शिंदेंवर शिवसेनेकडून अन्याय झाल्यामुळे मराठा समाजाची मतं शिवसेनेच्या विरोधात जाण्याचा धोका वर्तवला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे। पक्षाच्या निष्ठावंत शिवसैनिक आणि अनुभवी मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांची नाराजी शिवसेनेला चांगलीच महागात पडते। आदित्य ठाकरे यांना पक्षात पुढे आणलं जात असतानाच एकनाथ शिंदे मागे पडत चालले होते। संजय राऊत आणि अनिल परब यांचं पक्षातलं वाढलेलं महत्त्व एकनाथ शिंदे यांना कदाचित रुचलं नाही। ठाण्यामध्ये शिवसेनेचा गड अधिक मजबूत करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं। मुंबईनंतर शिवसेनेला मोठं यश देणारं शहर म्हणजे ठाणे। ठाणे म्हणजे शिवसेना आणि त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी सुद्धा ठाण्यातली शिवसेना कायमच जिव्हाळ्याचा विषय राहिलाय। धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे शहर आणि जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा गड ढासळू दिला नाही। महापालिका आणि जिल्हा परिषदेवर पक्षाचं वर्चस्व कायम ठेवलं। 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली होती। शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राज्यभर सुरू झाली। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की। पण ऐन वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि MMRDA ही खाती देण्यात आली आणि यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा पाया रचला गेला असं बोललं जातं। एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचं विधिमंडळाचं गटनेतेपद आहे, मात्र असं असतानाही परिवहन मंत्री अनिल परब सर्व आमदारांचं नेतृत्व करत होते।
त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा स्वाभिमान दुखावला गेला। तर दुसरीकडे पक्षात सुरू असलेला आदित्योदय एकनाथ शिंदे यांना मानवणारा नव्हता। पक्षासाठी अनेक वर्ष काम केलेलं असताना, मोठा अनुभव बरोबर असताना आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व पक्षात मोठं केलं जात होतं। इतकंच नव्हे तर आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याचवर सोपवण्यात आली। एका बड्या नेत्याचा हा एक प्रकारे अपमानच होता। दुसरीकडे पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडण्याचं काम फक्त संजय राऊत आणि अनिल परब हेच दोन नेते करत होते। त्यामुळे पक्षासाठी ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची घुसमट सुरू होती। संजय राऊत आणि अनिल परब हे दोन्ही नेते पक्षाचा चेहरा झाले, तर आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व पद्धतशीरपणे पुढे करण्यात आलं होतं आणि यामुळेच नाराज झालेल्या एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये एवढी मोठी बंडखोरी केल्यानंतर एकच भूकंप उडाला। शिवसेना हादरून गेली। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीनं वर्षा या आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली, पण या सगळ्याचे परिणाम शिवसैनिकांमध्ये वेगळ्या पद्धतीने उमटले आणि जी दृश्य तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहताय, मुंबईच्या वेगवेगळ्या भागात ही दृश्य आहेत लालबाग परळमधली, ज्याला शिवसेनेचा बालेकिल्ला वर्षानुवर्ष मानलं जातं। त्या लालबाग परळमध्ये अनेक शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून त्याच एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या। केवळ लालबाग परळ नाही तर मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या ऐवजी शिवसेना भवन आणि वर्षा या दोन ठिकाणी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। मातोश्रीच्या बाहेर सुद्धा, शिवसेना भवनाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले आणि सेना भवनाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आपण लालबाग परळ आणि पनवेल या दोन्ही भागातली ही दृश्य पाहतो आहोत। पनवेलमध्ये सुद्धा शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून शिवसेना शाखेच्या बाहेर जोरदार घोषणा दिल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर काही शिवसैनिकांनी काळ्या स्केचपेनने फुल्याही मारल्या। तर लालबाग परळमध्ये सुद्धा शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत एकनाथ शिंदे यांचा जोरदार निषेध केला। मुंबईच्या परळचा भारतमाता भाग म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला। अजय चौधरी जे नवनिर्वाचित गटनेते तेही याच भागाचं प्रतिनिधित्व करतात आणि या ठिकाणी आपण बघतोय की कशा प्रकारे शिवसैनिक सगळे गोळा झाले, संतप्त आहे। आज घडणाऱ्या नाट्यमय घडामोडी आणि त्या नाट्यमय घडामोडींचे उमटणारे पडसाद हे आपल्याला इथे दिसून येत आहे। एकनाथ शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा कधी द्याव्या लागतील असंही शिवसैनिकांना वाटलं होतं। बबनराव, एकनाथ शिंदे निषेधाच्या घोषणा कधी द्याव्या लागतील असं कधी वाटलं होतं का? कधीच वाटलं नव्हतं। हे शिवसेना कुटुंब आहे, पण जे गद्दार झालेले आहेत त्या गद्दारांच्या विरोधात अशा प्रकारची ही निदर्शन आहे आणि वंदनीय पक्षप्रमुख आणि आदरणीय मुख्यमंत्री यांच्या विरोधात जे जातील, शिवसेनेच्या विरोधात जातील, त्यांना अशाच प्रकारच्या विरोधाभास घ्यावा लागेल। त्यांना कुठेतरी त्यांची जागा दाखवायला पाहिजे आणि म्हणूनच अशा प्रकारची ही निदर्शनं ही शिवसेना दक्षिण मुंबईच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे। आपण बघतोय की इथे शक्ती प्रदर्शनच नाही तर हे आंदोलन आहे, हे निषेध आहे, एकनाथ शिंदेचा विरोधाचा आहे। प्रचंड मोठी गर्दी या सगळ्या ठिकाणी दिसते। आता हे सगळेजण आता या ठिकाणी आलेले। एक लक्षात ठेवा, शिवसैनिक हा शिवसेना पक्षाला मानतो, तो कोणत्याही व्यक्तीला मानत नाही। त्याच्यामुळे कोणती व्यक्ती पक्षात राहिली काय आणि गेली काय याचा शिवसैनिकाला काही फरक पडत नाही। शिवसैनिक आजही शिवसेनेबरोबर होता। एकनाथ शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा द्याव्या लागतील असं कधी वाटलं होतं का? नव्हतं वाटलं, पण आता वाटलं। तो गेला तरी आम्हाला शिवसेनेला फरक पडणार नाही, आम्ही ऐकत राहणार। तो गद्दार झाला। एवढ्या वर्षी शिवसेनेत राहून काय फायदा नाही झाला, गद्दार झाला। शिवसेना काय हटणार नाही, आम्ही हटणार नाही। शिवसेना अजून करून दाखवू। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, परळ, मुंबई। तिकडे एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली। शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांची फसवणूक झाली असून शिवसेनेतील वाईट वागणुकीमुळेच एकनाथ शिंदे
यांनी अशा प्रकारची भूमिका घेतल्याचं त्यांनी म्हटलं. दिघे यांच्यासोबत घडलं तेच शिंदे यांच्यासोबत घडलं असतं, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं नारायण राणे म्हणाले. सन्माननीय एकनाथ शिंदे मंत्री यांनी जे बंड केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सगळं राजकारण ढवळून निघालेलं असून सगळ्याचं लक्ष एकनाथ शिंदेकडे आहे. एकनाथ शिंदेना वारंवार अपमानाची दिलेली वागणूक, वेगवेगळ्या प्रसंगी दिलेली आश्वासनं आणि ती आश्वासनाच्या नंतर केलेली फसवणूक, यातून एकनाथ शिंदेंचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्यामुळे आजचं त्यांचं बंड आहे असं मला म्हणायचं आहे. मुख्यमंत्री असूनही पक्षप्रमुख असताना 2.5 वर्षही पक्ष सांभाळता आला नाही, सहकार्यांना विश्वास देता आला नाही. प्रेम तर सोडाच, शिवसैनिकांना भेटी नाही, मंत्र्यांना भेटी नाही, मातुश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं नाही आणि फक्त आदेश. आणि त्यामुळेच गुदमरलेले शिवसैनिक आणि मंत्री आमदार यांनी त्यागाच्या भूमिकेतून हा केलेला बंड आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून भारतीय जनता पक्षाबरोबर जर आलात आणि त्यांच्याशी सरकार बनवलं तर आम्ही विचार करू. याचाच अर्थ शिंदेची भूमिका हिंदुत्ववादी विचाराची असून 2.5 वर्षापूर्वी फसवणूक झाली हेही कबूल ते करतायत आणि सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी तडजोड झाली हेही त्यांना माहिती आहे. एक तर कायदे जे नियम आहेत, घटना आहे, याच्याबद्दल कितपत माहिती आहे प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून खरं म्हणजे राजीनामा त्वरित जाऊन राज्यपालांकडे द्यायला पाहिजे, तर अद्याप दिला नाही. 35 आमदार आपले 56 मधले 35 गेले, राहिले किती? अल्पमतात सरकार आल्यानंतर का राजीनामा देत नाहीत? वाट कशाची पाहतायत? म्हणजे एकूण 56 लोकांचा त्यांना गटनेता नको होता, 14 जणांचा किंवा 11 जणांचा. त्यांना वाटतं उद्धवजींना आपला ना 11 जणांचाच मोठा गट आहे, आणि त्याच्यामुळे ते अकालपट्टी करूच शकत नाही, अधिकारच नाही तसा अकालपट्टी करायचा. 35 जण असताना आणि एका विचाराचे आहेत आणि अजून शिवसेनेतून काढलं नाही, त्यामुळे ते शिवसेनेचे पदसिद्ध पदाधिकारी आहेत. या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते, ती म्हणजे राज्यातले काही अपक्ष आमदार दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याचं कळतंय. या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे या नावाचा भूकंप झाल्यानंतर शिवसेनेचे 30 पेक्षा जास्त आमदार त्यांच्यासोबत गेलेत, तर आता या क्षणी 4 अपक्ष आमदार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. पण हा आकडा इथेच थांबत नाही, तर महाराष्ट्रातले 7 अपक्ष आमदार हे महाराष्ट्रातून दिल्लीच्या दिशेने निघाल्याचं कळतं. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांतकडनं आपण अधिक माहिती घेऊयात. प्रशांत, हे 7 आमदार कोण, हे कधी निघालेले आहेत महाराष्ट्रातनं आणि ते दिल्लीत पोहोचणार म्हणजे थेट अमित शहा यांची भेट किंवा आणखीन काय? महत्त्वाचं म्हणजे हे 7 आमदार कोण आहे याची नावं अजूनही पुढे आली नाही, पण महत्त्वाचं म्हणजे दुपारी साधारणतः हे 7ही आमदार
दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची दिल्लीत चर्चा आहे। भारतीय जनता पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची ही भेट हे सातही आमदार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकीकडे नुकतंच आता संसदीय पक्षाची बैठक संपल्यानंतर होऊ शकतं, साधारणतः जेव्हा ही बैठक संपेल साधारणतः 8-8:30 नंतर हे अपक्ष आमदार दिल्लीत पोहोचतील आणि होऊ शकतं त्याच कालावधीमध्ये हे सातही आमदार जे आहेत अपक्ष आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची म्हणजे खास करून जे.पी. नड्डा यांची भेट घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। अशी जोरदार चर्चा राजधानी दिल्लीत आहे। एकीकडे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे, भूकंप निर्माण झालेला राजकीय भूकंप आहे, दरम्यानच्या बैठकांचे सत्र सुरू आहे। सकाळपासून दिल्लीतही बैठकांचे सत्र होतं, जोपर्यंत शरद पवार हे आपल्या निवासस्थानी 6 जनपथला होते त्यानंतर अनेक नेते ते येऊन त्यांना भेटत होते। त्यासोबतच एनसीपीची देखील एक अत्यंत महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीत झाली। शरद पवार ज्या दिल्लीतून रवाना मुंबईकडे झाले त्यानंतर आता काही अपक्ष आमदार दिल्लीत येतात। याचा अर्थ असा होतो की ज्या पद्धतीनं संख्याबळ जमवण्याकरता आवश्यकता जे आहे, खास करून भारतीय जनता पक्षाला जर राज्यात सत्ता स्थापन करायची असेल तर या अपक्ष आमदारांना देखील जवळ घेण्याची गरज आहे। पण प्रशांत, आज दुपारपासून म्हणजे आज सकाळी जेव्हा एकनाथ शिंदे नावाचा भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात झाला तेव्हापासून चर्चा अशी सुद्धा आहे की फक्त अपक्ष आमदार नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा काही आमदार नाराज आहेत आणि ते वेळ पडली तर भाजपचं समर्थन करू शकतात। बरोबर आहे मिलिंद, अशा प्रकारच्या चर्चा आहे। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जवळपास 4 ते 5 आमदार, त्याशिवाय खास करून विदर्भातील काही आमदार जे खास करून वेगळा गट स्थापन करून मदत करण्याची तयारी दर्शवत आहे, अशा प्रकारचे देखील संकेत प्राप्त झाले। राजधानी दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। सगळ्या चर्चा ह्या जे.पी. नड्डा आणि अमित शहा यांच्या बैठकीवरती केंद्रित होत आहे आणि वेगवेगळ्या सूत्रांकडून ह्या माहिती पुढे येते। पण जोपर्यंत या संदर्भात स्पष्टपणे कोणी बोलणार नाही, पण या घडीला हे स्पष्ट आहे की 5 ते 7 आमदार, साधारणतः 7 आमदार हे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि रात्री उशिरा ते भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रशांत, आम्ही हे आमदार पोहोचले आणि जे.पी. नड्डा यांची भेट झाली की तुझ्याकडनं पुन्हा एकदा या संदर्भातली ताजी माहिती घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे दिल्लीतही राजकीय घडामोडींना वेग आलाय। 3 ठिकाणी सध्या महाराष्ट्राच्या भूकंपाचं केंद्र आहे। एक मोठा भूकंप सुरतमधल्या केंद्रामुळे झालेला आहे, जिथे एकनाथ शिंदे आपल्या 32 शिवसेनेच्या आमदार आणि 4 अपक्ष आमदारांसह उपस्थित आहेत। दुसरं भूकंपाचं केंद्र आहे नवी दिल्लीमध्ये भाजपचं मुख्यालय, जे.पी. नड्डा यांचं ऑफिस। तर भूकंपाचं तिसरं केंद्र आहे जिथे सगळ्यात जास्त परिणाम या एकनाथ भूकंपाचा जाणवलाय आणि ते आहे मुंबईतलं मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा। या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही घेऊन येतो। एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो। पाहत रहा सेना कुणाची। द्यावा लागला होता। दरम्यान एक दिल्लीतली घडामोड हाती येते, ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जे.पी. नड्डा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळते। दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। एकनाथ शिंदे सुरतमध्ये पोहोचलेत, ते पुढच्या थोड्या वेळात त्यांची पत्रकार परिषद सुद्धा असू शकते। पण दरम्यान दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आलाय। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेत तातडीने, तर तिकडे अमित शहा हे सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या घरी पोहोचलेत आणि दोघांच्या मध्ये बंद दाराआड काही चर्चा सुरू असल्याचं कळतं। तर देवेंद्र फडणवीस जे राज्यातले विरोधी पक्षनेते आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली पाठोपाठ दुसऱ्या निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलेलं आहे। काँग्रेसचा देखील एक गट नाराज असल्याची चर्चा आहे आणि ज्या पद्धतीने चंद्रकांत हंडोरे हे विधान परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार होते, ते विधान परिषद निवडणुकीमध्ये पडले, त्यांचा पराभव झाला आणि त्यामुळेच काँग्रेसचा एक गट देखील नाराज असल्याची चर्चा प्रत्येक महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्ष आता सतर्क झालाय आणि प्रत्येक पक्ष लेवलवरती आता बैठका घ्यायला सुरुवात झालेली आहे। तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, इथे शिवसेनेची आणि काँग्रेसचा सुद्धा एक गट नाराज असल्याची चर्चा। शरद पवार यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे। शरद पवार यांची दिल्लीतली बैठक संपली आणि ते आज संध्याकाळपर्यंत मुंबईत येतील। तर तिकडे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे सर्व नेते आणि आमदार यायला सुरुवात झाली आहे। अगदी काही क्षणांपूर्वीची दृश्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय। शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत।
सध्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर नेहमीपेक्षा थोडा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण राजकीय घडामोडींना अधिक वेग येतोय। त्यामुळे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या इथला बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे। शिवसेनेचे अन्य काही आमदार आणि नेते सुद्धा पुढच्या काही मिनिटात इथे दाखल होत आहेत। राजकीय घडामोडींचं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं केंद्र आहे ते वर्षा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान। काल स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळेला सगळ्या राजकीय घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून होते आणि त्याचं कारण आत्ता हळूहळू स्पष्ट होतंय। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या वेळेचं एक वाक्य उद्धव ठाकरे यांचं आता जास्त चर्चिलं जातंय। जवळपास 25 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काही आमदार हे मुंबईतच आहेत पण ते नॉट रिचेबल आहेत, काही आमदार रिचेबल आहेत पण ते काहीही बोलायला तयार नाहीत आणि या सगळ्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेल्या आमदारांची संख्या पाहता राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे अडचणीत येऊ शकतं। एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल आहेत। एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यासोबतच त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत। प्रताप सरनाईक ठाण्यातले शिवसेनेचे आमदार आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचे समर्थक ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासोबतही ते गेलेले राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई साताऱ्यातले आमदार आहेत, ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत। शंभूराज देसाई सुद्धा शिंदे यांच्याबरोबर असण्याची शक्यता आहे। सुहास कांदे परत एकदा एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक नाशिकमधले आमदार आहेत शिवसेनेचे, अर्थात त्यांचा यापूर्वीचा राजकीय प्रवास वेगळा असला तरी गेल्या काही काळापासून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणूनच ओळखले जातात। कालही आणि परवा म्हणजे 10 तारखेला आणि आत्ताही ते कायमच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दिसले। विश्वनाथ भोईर कल्याणचे आमदार आहेत शिवसेनेचे, अर्थातच ठाणे जिल्ह्यातले असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक संजय राठोड हे बंजारा समाजातले आहेत, यवतमाळ जिल्ह्यातले आमदार आहेत, मंत्री होते पण त्यांच्या एका प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। दरम्यान एक दिल्लीतली घडामोड हाती येते ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे JP नड्डा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळते। दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। एकनाथ शिंदे सुरतमध्ये पोहोचलेत, ते पुढच्या थोड्या वेळात त्यांची पत्रकार परिषद सुद्धा असू शकते, पण दरम्यान दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आला आहे। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेत तातडीने, तर तिकडे अमित शहा हे सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या घरी पोहोचलेत आणि दोघांच्यामध्ये बंद दाराआड काही चर्चा सुरू असल्याचं कळतं। तर देवेंद्र फडणवीस जे राज्यातले विरोधी पक्षनेते आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली पाठोपाठ दुसऱ्या निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलेलं आहे। काँग्रेसचा देखील एक गट नाराज असल्याची चर्चा आहे आणि ज्या पद्धतीने चंद्रकांत हंडोरे हे विधान परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार होते ते विधान परिषद निवडणुकीमध्ये पडले, त्यांचा पराभव झाला आणि त्यामुळेच काँग्रेसचा एक गट देखील नाराज असल्याची चर्चा प्रत्येक महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्ष आता सतर्क झालाय आणि प्रत्येक पक्ष लेवलवरती आता बैठका घ्यायला सुरुवात झालेली आहे। तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, इथे शिवसेनेची आणि काँग्रेसचा सुद्धा एक गट नाराज असल्याची चर्चा। शरद पवार यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे। शरद पवार यांची दिल्लीतली बैठक संपली आणि ते आज संध्याकाळपर्यंत मुंबईत येतील। तर तिकडे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे सर्व नेते आणि आमदार यायला सुरुवात झाली आहे। अगदी काही क्षणांपूर्वीची दृश्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय। शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सध्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर नेहमीपेक्षा थोडा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण राजकीय घडामोडींना अधिक वेग येतोय। त्यामुळे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या इथला बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे। शिवसेनेचे अन्य काही आमदार आणि नेते सुद्धा पुढच्या काही मिनिटात इथे दाखल होत आहेत। राजकीय घडामोडींचं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं केंद्र आहे ते वर्षा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान। काल स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळेला सगळ्या राजकीय घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून होते आणि
त्याचं कारण आत्ता हळूहळू स्पष्ट होतंय। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या वेळचं एक वाक्य उद्धव ठाकरे यांचं आता जास्त चर्चिलं जातंय। जवळपास 25 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काही आमदार हे मुंबईतच आहेत पण ते नॉट रिचेबल आहेत, काही आमदार रिचेबल आहेत पण ते काहीही बोलायला तयार नाहीत। आणि या सगळ्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेल्या आमदारांची संख्या पाहता राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे अडचणीत येऊ शकतं। एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल आहेत। एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यासोबतच त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत। प्रताप सरनाईक ठाण्यातले शिवसेनेचे आमदार आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचे समर्थक ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासोबतही ते गेलेले राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई साताऱ्यातले आमदार आहेत, ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत। शंभूराज देसाई सुद्धा शिंदे यांच्याबरोबर असण्याची शक्यता आहे। सुहास कांदे परत एकदा एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक नाशिकमधले आमदार आहेत शिवसेनेचे। अर्थात त्यांचा यापूर्वीचा राजकीय प्रवास वेगळा असला तरी गेल्या काही काळापासून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणूनच ओळखले जातात। कालही आणि परवा म्हणजे 10 तारखेला न्यूज 18 लोकमतवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना कुणाची अशा प्रकारचा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे, कारण अर्ध्यापेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार हे उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत निघून गेलेत। 32 शिवसेनेच्या आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे, तर 4 अपक्ष आमदार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत। तर अवघे 14 आमदार, फक्त 14 आमदार हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी गेले होते। तिकडे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। यावेळेला त्यांना अश्रू अनावर झाले। एकनाथ शिंदे भाजपच्या आमिषाला बळी न पडता त्यांना मी हात जोडून विनंती करते की परत या, अशी भावनिक साद किशोरी पेडणेकर यांनी घातली। किशोरी पेडणेकर या संध्याकाळी उशिरा शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गेल्या होत्या। यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा होते आणि बाळासाहेबांच्या समोर नतमस्तक झाल्यानंतर किशोरी पेडणेकर या काहीशा भावूक झाल्या होत्या। त्यामुळे किशोरी पेडणेकर यांनी असं म्हटलं की काही झालं तरी परत या, कृपया अशा प्रकारचा विचार करू नका। तिकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठा भूकंप झालाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पोलादी पकड असलेल्या शिवसेनेत पक्षनिष्ठेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जात होतं, पण गद्दारांना शिवसेना स्टाईलनं धडाही शिकवला जात होता। पण असं असलं तरी शिवसेनेत आत्तापर्यंत 1-2 नाही, चांगल्या 5-6 जणांनी मोठं बंड केलंय। निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 मध्ये विधानसभेवर भगवा फडकवला। त्यामुळे शिवसेनेत पक्षनिष्ठेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। मात्र असं असलं तरी अनेक बड्या नेत्यांनी आजपर्यंत शिवसेनेत बंड केलाय। 1991 साली छगन भुजबळ यांनी शिवसेनेला सगळ्यात आधी जय महाराष्ट्र केला होता। मात्र त्याची पायाभरणी 1990 मध्ये झाली होती। शिवसेनेचे 42 आमदार निवडून आले। विरोधी पक्षनेतेपद छगन भुजबळ यांना मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपद मनोहर जोशी यांना दिलं।
भुजबळ यांच्यासाठी हा धक्का होता. मात्र मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर छगन भुजबळ यांनी काँग्रेसमध्ये जायचं ठरवलं. भुजबळ यांनी शिवसेनेला केलेला जय महाराष्ट्र शिवसेनेसाठी त्यावेळेला सगळ्यात मोठा धक्का होता. पण या धक्क्यातून सावरत शिवसेना प्रमुखांनी 1995 मध्ये युतीची सत्ता आणली. युतीची सत्ता गेल्यानंतर 1999 मध्ये नवी मुंबईतले बडे नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकेल. पुढे 2002 पासून शिवसेनेची सगळी सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती गेली. त्यामुळे शिवसेनेत नवा संघर्ष सुरू झाला. दोन 2005 मध्ये नारायण राणे यांनी मोठा बॉम्ब टाकला. शिवसेनेत पदांचा बाजार मांडला जात असल्याचा थेट आरोप राणे यांनी केला. यानंतर नारायण राणे यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आलं. मुंबईतल्या रस्त्यांवर राणे समर्थक आणि शिवसैनिक अनेकदा भिडले. नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून महसूल मंत्रीपद मिळवलं. मात्र त्यानंतरही शिवसेनेसोबतचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. आतापर्यंत पक्षातील बड्या नेत्यांनी बंड केलं होतं. पण राज ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातील व्यक्तीनं शिवसेना सोडणं हा पक्षासाठी सगळ्यात मोठा धक्का होता. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातही मतभेद होते. शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेत राज ठाकरे यांना स्थान मिळत नव्हतं. त्यामुळे प्रचंड अस्वस्थ झालेल्या राज यांनी माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय असं सूचक वक्तव्य करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या वाटचालीतलं हे सगळ्यात मोठं बंड होतं. हे बंड काही प्रमाणात पक्षाला बॅकफूटवर नेणारं ठरलं. मात्र या सर्व बंडातून शिवसेना काय धडा घेते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि ही यादी येता येता वाढत वाढत थेट एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत येऊन पोहोचली, की जे ठाणे जिल्ह्यातले शिवसेनेचे ठाणे वाघ म्हणून ओळखले जातात. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठं वादळ आलं. शिवसेनेमध्ये राजकीय भूकंप झाला. पण शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते असतानाही एकनाथ शिंदे यांच्यावर ही वेळ का आली? पाहूयात एक खास रिपोर्ट. मध्ये राज्यातील राजकीय समीकरण बदललं आणि भाजपशी काडीमोड घेत शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आणि तिथूनच शिवसेनेत नाराजीची बीज रोवली गेली. कारण महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाकरता एकनाथ शिंदेंचं नाव सुचवलं होतं. तसं पत्रही उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना दिलं होतं. पण ऐनवेळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी गळ घालण्यात आली आणि एकनाथ शिंदेंचं नाव मागे पडलं. छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्या शिवसेनेतील बंडाच्या इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही खेळी केली गेली असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदेंचं पक्षातील महत्त्व कमी होत गेल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. खरं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे विधिमंडळातील शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी दिली गेली, पण निर्णय प्रक्रियेतून त्यांना दूर ठेवलं जात असल्याचं चित्र होतं. तरी भविष्यात न्याय मिळेल अशी त्यांना आशा होती. अशातच राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीची सूत्र उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे सोपवली. त्यामुळे नाराज झालेले एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपची सत्ता असलेल्या सुरतची वाट धरली. जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या युतीला जनतेने कौल दिल्यानंतर उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की शिवसैनिकाला पालखीत बसवणार, परंतु प्रत्यक्षात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न करता
उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदेकडे दुर्लक्ष करण्यात आलं, त्यांची उपेक्षा करण्यात आली, हे त्यांच्या नाराजीचं प्रमुख कारण असावं असं मला वाटतं. महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळावर नजर टाकली तर एकनाथ शिंदेंचं राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय अशी चर्चा पक्षात दबक्या आवाजात सुरू होतीये. शिवसेनेतील मास लीडर असतानाही एकनाथ शिंदेंना सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्येही वाढीस लागली आहे. सरकारमध्ये एकनाथ शिंदेंना फारसं महत्व दिलं जात नव्हतं अशी चर्चा होती आणि जे उपरे आहेत त्यांची नावं मी या ठिकाणी घेणार नाही, त्यांचं महत्व शिवसेनेत वाढलं होतं आणि त्यामुळे एकनाथ शिंदे कुठेतरी दुखावले होते असं चित्र राज्याला दिसत होतं. एकनाथ शिंदेंना मानणारा शिवसेनेत आमदारांचा जसा एक मोठा गट आहे तसंच सर्वसामान्य शिवसैनिकांनाही त्यांचा आधार वाटतो. म्हणूनच शिवसेनेतील लोकप्रिय मंत्री म्हणूनही एकनाथ शिंदेंनी ओळख निर्माण केली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर शिंदेंचं महत्त्व कमी होत गेलं आणि त्यातूनच पक्षांतर्गत धुसफूस वाढत गेली. एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी झालं तर छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे आणि राज ठाकरेंच्या बंडापेक्षाही शिवसेनेला मोठा हादरा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे महाविकास आघाडीची सुरू असलेली बैठक संपलेली आहे आणि आता शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्यही छगन भुजबळ हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा उपस्थित होते. पण आता हे सगळे नेते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाहून बाहेर पडले आहेत आणि आता फक्त शिवसेनेच्या नेत्यांची बैठक वर्षा या निवासस्थानी सुरू झाली आहे. ही मुंबईतली दृश्य पाहतो आहोत आपण. मुंबईत राजकीय घडामोडींना अत्यंत वेग आलाय. या सरकारचं भवितव्य काय असेल हे पुढच्या काही वेळात आपल्याला कळेल. पण महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपल्या लगेचच वर्षा या निवासस्थानी आता शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पण शिवसेना कुणाची या प्रश्नाच्या उत्तरासह सर्व महत्त्वाच्या अपडेट एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाळीच्या आणि महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपाच्या पाहण्यासाठी लॉग ऑन करा news18lokmat.com. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आहेत पण ते नॉट रिचेबल आहेत. काही आमदार रिचेबल आहेत पण ते काहीही बोलायला तयार नाहीत आणि या सगळ्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेल्या आमदारांची संख्या पाहता राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे अडचणीत येऊ शकतं. एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यासोबतच त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. प्रताप सरनाईक ठाण्यातले शिवसेनेचे आमदार आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचे समर्थक ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबतही ते गेलेले. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई साताऱ्यातले आमदार आहेत, ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत. शंभूराज देसाई सुद्धा शिंदे यांच्याबरोबर असण्याची शक्यता आहे. सुहास कांदे परत एकदा एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक नाशिकमधले आमदार आहेत शिवसेनेचे. अर्थात त्यांचा यापूर्वीचा राजकीय प्रवास वेगळा असला तरी गेल्या काही काळापासून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणूनच ओळखले जातात. कालही आणि परवा म्हणजे 10 तारखेला आणि आत्ताही ते कायमच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दिसले. विश्वनाथ भोईर कल्याणचे आमदार आहेत शिवसेनेचे, अर्थातच ठाणे जिल्ह्यातले असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक. संजय राठोड हे बंजारा समाजातले आहेत, यवतमाळ जिल्ह्यातले आमदार आहेत, मंत्री होते पण
त्यांच्या एका प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। दरम्यान एक दिल्लीतली घडामोड हाती येते, ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे JP नड्डा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळते। दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। एकनाथ शिंदे सुरतमध्ये पोहोचलेत, ते पुढच्या थोड्या वेळात त्यांची पत्रकार परिषद सुद्धा असू शकते। पण दरम्यान दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आलाय। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेत तातडीने, तर तिकडे अमित शहा हे सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या घरी पोहोचलेत आणि दोघांच्या मध्ये बंद दाराआड काही चर्चा सुरू असल्याचं कळतं। तर देवेंद्र फडणवीस जे राज्यातले विरोधी पक्षनेते आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली पाठोपाठ दुसऱ्या निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलेलं आहे। काँग्रेसचा देखील एक गट नाराज असल्याची चर्चा आहे आणि ज्या पद्धतीने चंद्रकांत हंडोरे हे विधान परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार होते, ते विधान परिषद निवडणुकीमध्ये पडले, त्यांचा पराभव झाला आणि त्यामुळेच काँग्रेसचा एक गट देखील नाराज असल्याची चर्चा प्रत्येक महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्ष आता सतर्क झालाय आणि प्रत्येक पक्ष लेवलवरती आता बैठका घ्यायला सुरुवात झालेली आहे। तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, इथे शिवसेनेची आणि काँग्रेसचा सुद्धा एक गट नाराज असल्याची चर्चा। शरद पवार यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे। शरद पवार यांची दिल्लीतली बैठक संपली आणि ते आज संध्याकाळपर्यंत मुंबईत येतील। तर तिकडे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे सर्व नेते आणि आमदार यायला सुरुवात झाली आहे। अगदी काही क्षणांपूर्वीची दृश्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय। शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सध्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर नेहमीपेक्षा थोडा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण राजकीय घडामोडींना अधिक वेग येतोय। त्यामुळे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या इथला बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे। शिवसेनेचे अन्य काही आमदार आणि नेते सुद्धा पुढच्या काही मिनिटात इथे दाखल होत आहेत। राजकीय घडामोडींचं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं केंद्र आहे ते वर्षा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान। काल स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळेला सगळ्या राजकीय घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून होते आणि त्याचं कारण आत्ता हळूहळू स्पष्ट होतंय। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या वेळचं एक वाक्य उद्धव ठाकरे यांचं आता जास्त चर्चिलं जातंय। जवळपास 25 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काही आमदार हे मुंबईतच आहेत पण ते नॉट रिचेबल आहेत, काही आमदार रिचेबल आहेत पण ते काहीही बोलायला तयार नाहीत आणि या सगळ्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेल्या आमदारांची संख्या पाहता राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे अडचणीत येऊ शकतं। एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल आहेत। एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यासोबतच त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत। प्रताप सरनाईक ठाण्यातले शिवसेनेचे आमदार आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचे समर्थक ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासोबतही ते गेलेले राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई साताऱ्यातले आमदार आहेत, ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत। शंभूराज देसाई सुद्धा शिंदे यांच्याबरोबर असण्याची शक्यता आहे। सुहास कांदे परत एकदा एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक नाशिकमधले आमदार आहेत शिवसेनेचे, अर्थात त्यांचा यापूर्वीचा राजकीय प्रवास वेगळा असला तरी गेल्या काही काळापासून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणूनच ओळखले जातात। कालही आणि परवा म्हणजे 10 तारखेला आणि आत्ताही ते कायमच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दिसले। विश्वनाथ भोईर कल्याणचे आमदार आहेत शिवसेनेचे, अर्थातच ठाणे जिल्ह्यातले असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक संजय राठोड हे बंजारा समाजातले आहेत, यवतमाळ जिल्ह्यातले आमदार आहेत, मंत्री होते पण त्यांच्या एका प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। दरम्यान एक दिल्लीतली घडामोड हाती येते ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे JP नड्डा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळते। दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। एकनाथ शिंदे सुरतमध्ये पोहोचलेत, ते पुढच्या थोड्या वेळात त्यांची पत्रकार परिषद सुद्धा असू शकते। पण दरम्यान दिल्लीतल्याही राजकीय घडामोडींना वेग आलाय। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेत तातडीने, तर तिकडे अमित शहा हे सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या घरी पोहोचलेत आणि दोघांच्या मध्ये
बंद दाराआड काही चर्चा सुरू असल्याचं कळतं, तर देवेंद्र फडणवीस जे राज्यातले विरोधी पक्षनेते आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली पाठोपाठ दुसऱ्या निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलेलं आहे। काँग्रेसचा देखील एक गट नाराज असल्याची चर्चा आहे आणि ज्या पद्धतीने चंद्रकांत हंडोरे हे विधान परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार होते, ते विधान परिषद निवडणुकीमध्ये पडले, त्यांचा पराभव झाला आणि त्यामुळेच काँग्रेसचा एक गट देखील नाराज असल्याची चर्चा प्रत्येक महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्ष आता सतर्क झालाय आणि प्रत्येक पक्ष लेवलवरती आता बैठका घ्यायला सुरुवात झालेली आहे। तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, इथे शिवसेनेची आणि काँग्रेसचा सुद्धा एक गट नाराज असल्याची चर्चा। शरद पवार यांनी या यशस्वी होणार माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमची महाविकास आघाडीचे प्रमुख काही आम्ही मंडळी बसलेलो होतो। माझ्या समवेत अन्य अशोकराव चव्हाण होते, सुनीलजी केदार होते, त्याच पद्धतीनं उपमुख्यमंत्री महोदय जयंत पाटील, वळसे पाटील, छगन भुजबळजी हे उपस्थित होते। त्यांनी साधारणतः माहिती ज्या परिस्थिती आहे त्याची माहिती दिली आणि हे सांगितलं की त्यांचं बोलणं चर्चा ही एकनाथ शिंदेंबरोबर झालेली आहे। याशिवाय आता या परिस्थितीमध्ये बाकी काही फार सांगण्यासारखं नाही, परंतु एक आहे की आम्ही आमचा काँग्रेसचे जे आमदार आहेत ते आमच्या पद्धतीनं आमच्याबरोबर आहेत। 44 आमदारांमध्ये कोणती अडचण नाही, राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये कोणती अडचण आम्हाला दिसत नाही संख्येमध्ये। प्रश्न आता शिवसेनेचा आहे, परंतु शिवसेनेचे सुद्धा बहुसंख्य आमदार हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेतच आहे असंही चित्र आहे, त्यामुळे बाकी चर्चा झाली नाही। सर, पण ज्या पद्धतीचे प्रस्ताव दिलेला आहे त्यांचं म्हणणे भाजपा बरोबर सरकार स्थापन करा, हा प्रस्ताव एकनाथ शिंदेंनी दिला, याबाबत काही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली का? नाही, चर्चा झाली एवढंच त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदेबरोबर त्यांची चर्चा झाली। पण चर्चा यशस्वी झाली का? एकनाथ शिंदे परत यायला तयार आहेत का? इतके बारकाव्याने त्यांनी माहिती दिली नहीं। थोड़ा सा आपसे जानना चाहिए, कुल कितने विधायक उनके शिवसेना के साथ में नहीं है, इसको लेके कोई एक आधिकारिक आंकड़ा सीएम की तरफ से दिया गया? तो आंकड़ा आमच्याकडे नाहीये, परंतु बहुसंख्य आमदार हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत। काही जे गेलेले आहेत बाहेर ते सुद्धा संपर्कात आहेत, त्यांना तिथून बाहेर यायचे असं तिथे जी चर्चा झाली त्यामधून दिसतं आहे। सर, कुल नाराजगी को लेकर हिंदी में जो मुलाकात हुई उसमें क्या बातें हुई? हमारे जो है तीनों पार्टी, हमारे एमएलए जो है वो हमारे साथ में, थोड़ा शिवसेना का सिर्फ प्रॉब्लम है और उसमें भी जो एमएलए गए हैं बाहर सूरत में, उससे भी जो लोग हैं वो भी माननीय मुख्यमंत्री महोदय के संपर्क में है। सर, शिंदे जी से बात हुई या फिर उनके जो मिलिंद नार्वेकर मिलकर आए थे, क्या कुछ बातचीत हो रही है उनके विधायक करा रहे हैं? इसके बारे में कुछ चर्चा नहीं हुई। क्या एश्योरेंस दिया सर आपने? थैंक यू। तीन पक्षाच्या नेत्यांची एकमेकांसोबत चर्चा झाली। या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय माहिती दिली ते बाळासाहेब थोरात बाहेर येऊन सांगत होते आणि आपण बघतोय फार मोघम चर्चा झाली असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण किती आमदार आत्ता माझ्या सोबत आहेत याविषयीची माहिती घ्या, याविषयीचा आकडा बाळासाहेब थोरात देऊ शकले नाहीत। न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर